आईला गवते का नाही कोण रंगवतोच एका एकाला. अरे बाबा ही संधी असते हात धुवून घ्यायची. दुसरं कोण गवते का बघूया चला त्याला रंगूया चला. रंगपंचमी खेळाय. नाही बाबा आमच्या आईने सांगितलंय रंगपंचमी खेळायला जायचं नाही. मला रंगाची अलर्जी आहे. तुमच्या आईला तुमच्या आता मी माझ्या आईला नाव सांगणार आहे. आम्ही कुणाला भेट नाही कच्चं दूध पित नाही. अरे भुलटा ना इकडे तुम्हाला पण रंगवतात. आईच्या गावात ही बुरटी तर रंगवा रंगवी करायला लागलीच वाटतं. बॉसन तर मला लवकर कामं बोलले. त्यांच्या टावरीत गावलं तर काले आवीस तर रंगवतील मला. हळूच येत सुटतो. पाया पडतो तुमच्या रंगवू नका मला. बॉस लवकर कामं बोलवलं या. अरे जा की रे माझ्या सोन्या आपण जरा रंगून जा म्हणजे तुला जॉब मध्ये प्रमोशन मिळेल. बरोबर जातो ती बघ कोण आले. आईच्या हॅलो बॉस बॉस आलो लवकर कामावर. ही मंद डोसक्याची पोरं माझ्या मागे लागली कलर घेऊन. बॉस 5 मिनिटात येतो. अहो येतो कामावर काढलं का बॉस. ही खुल्या डोसक्याची पोरं आहे ती रंगवायला कलर घेऊन मागे लागली ती. नाही कपडे घालून दिले बघा माझी. आलो बॉस आलो. आईच्या गावात हा आईला इथं लपून बसतो. आईच्या गावात कुठे गेलं ती वाईच्या रे. गाव गेलंय रंगवाय त्याला. लय रंगवायचा त्याला. दुसरं कोणाला तरी जाऊन रंगूया. ठीक आहे चला. हॅलो बॉस अहो 5 मिनिटात येतो कामावर 5 मिनिटात. अहो बॉस येतो की गावातली उडान टप्पू पोरं माझ्या मागायला तिथे रंगवायला त्यामुळे उशीर झालाय मला. येतो 5 मिनिटात येतो बॉस. बर या. हा चालतंय ठेवू का बॉस. सतीश भाऊ माझी काढा लवकर. काय काढू दाढी काढा लवकर. फेस लावा लवकर. ते फडकं गुंडा मोठं फडकं गुंडा. हा इतक्या गावात बुरटी आली नाही तुम्ही बरं इकडे. तुम्ही करा फेस लावा तोंडाला सगळ्या तोंडाला लावा. तू काय वाईट वैभव कुठे गेलं बघा रे. आईच्या गावात बुरटी इकडे आली वाटतं. तिकडे आहे का बघा रे. इकडे ना वैभव का इकडे नाही इकडे. याच्या काही तोंडावर केस आली तिकडे. होय त्याला काय करायचं छळ वाटेल. बरोबर चला रे दाढी कडा गाव जे रंग व्हायचं त्याला. ना थँक्यू बरं का मला पोरांच्या तावडीत वाचवलं. चला जातो ना पण आम्ही अजून इथलं गेलेलं नाही. माझ्या महत्वाची डॉक्युमेंट आहे ती बाहेर जाऊन रंगूया. हा येतो भाऊ. भावानो थांबा एक मिनिट भावानो थांबा जरा 1 मिनिट. ही बॅग जरा त्या बाबांच्या ठेवून आलो बरोबर. ये हा येतो आता रंगवायचं त्याला. आलो बॉस सॉरी बरं बॉस जरा उशीर झाला याला. अरे भोंगलीच्या 1 तास लेट आलायस तू. वाट बघून दमलो मी. तुला कामावरूनच काढून टाकणार आहे बघ. नको बॉस आज करू नका. गावातली उंडगी पोरं माझ्या मागे कलर घेऊन लागलेली त्यामुळे उशीर झाला. परत असं नाही होणार. अरे महत्वाचं काम होतं म्हणून लवकर बोलवलं तुला. बोला की बॉस काय महत्वाचं काम आहे. इकडे असा मार नका बॉस काय बोला. मत मान होली हे. बॉस काय केलं सगळं काम करून टाकलं सा. अरे रंगपंचमी आहे तुला रंगवायचं होतं म्हणून लवकर बोललेला. बाकी काय काम नव्हतं माझं. म्हणजे कायच काम नव्हतं तुझ्या आईला. आईच्या गावात सगळे रंगवलं मग गावात मला रंगवत होती की ह्याच्यामुळे नक्की आलं तुम्ही आणि मला रंगवलं. आईच्या गावात
लय रंगीवला मला वाईब्या बॉसला रंगीला वाटतं. बुरट्या तुला कसं कळलं मला बॉस रंगीवलाय ती तुझ्या बॉसला 100 रुपये देऊन आम्ही तुला रंगवायचा प्लॅन केलेला. बरं असं पण रंगलाय सर दुसऱ्या कोणाला रंगूया आता. चला शिर्याला रंगूया घरात. चला चला कोरडा राहिलायचं व्हायचा रागवा रे. ए चला ए लय रंगवू नका चला यार. ए म्हातारे शिर्या कुठं आहे? शिर्या बाहेर आहे, शिर्या. शिरे नाही करा तो गेलाय मामाच्या गावाला. तुम्ही आला का बेत कुत्र्यानो रंगवायला. म्हातारे शिर्या काय मामाच्या पुरगीवर लाईन मारा गेलाय काय? तुला तुला फोड तुला मामाची पुरगी लाईन मारते ती. मग कोणावर लाईन मारते ती? मामीवर लाईन मारते ती. कुत्र्या लय खाजील म्हणून नको तुला नेहला जाळायला वाटायला. ए आजे बाहेर बोले शिर्याला नाही तर दरवाजा तोडून जाईल. तुझा व्हायला पाहिजे जरा तोडा चेपक्या. म्हातारे पोरांचं बरी इज्जत काढ नको. चेपक्या तुझी इज्जत आहे का काय नाही. इज्जत काढली रे. आईला आमच्या आजी बाहेर आहे म्हणून वाचलो तर या बुलट्याने मला लय रंग घेऊन असता. म्हातारे आत्ता जातो पण शिर्या नुसता परत गाव दे रंग लावून त्याचा बुकना सोडितो बघ. कुत्र्या त्याला रंग तर लाव बघ तुझं कसं कातडच काढतो. ए चला चला म्हातारे आत्ताच कातड काढत कातडे चांगली. ए भावान थांबा 100% शिर्या घरात असणार आहे. मी एक आयडिया करतो आणि म्हाताऱ्याला तिथनं उठवतो म्हणजे शिर्याला घरात जाऊन रागवा येतं या. काय आयडिया करणार आहे? सांगतो चला चला चला. ए, या. आजी काय करता तुम्ही. दाड्या करायला लागली कुत्रे दिसणार शेंगा पडतोय. आजी चिडला वाटतं तुम्ही. बरं ऐका ना आमच्या आईनं तुम्हाला घरी बोलवलंय. डुचके तू कोण आहे ती आधी सांग. मी वाड्यातल्या शेवंताची पोरगी आहे. आमच्या आईनं तुम्हाला लवकर घरला बोलवलंय. येते मी पण तू तोंडाला पदर का लावलाय. अहो माझ्या तोंडावर वांग आलाय म्हणून लावलाय. काय तोंडावर वांग उगवून आलंय. वांग नाव म्हातारी वांग वांग म्हणलं मी. कसलं वांग आहे दिवशी असलं तर बरेच करायचे. आईला म्हातारी बहिरीच आवडतं. भावाने तुझ्या आई बहिरी असेल. आजी चिडू नका चला घरी आमच्या तुम्हाला देते वांगी या. हळूहळू या आजी. या, आजी, मला पाठी बघू. अजून कसं नाही आला वैब्या. येईल ए भावानू म्हातारला घरापासून बाहेर काढल्या. चला आता शिर्याला रंगूया. बरोबर पण शिर्यानं आतलं कडी घातल्या त्याला बाहेर कसं काढायचं? सांगतो माझ्या डोक्यात आयडिया. चला चाललं श्रेयश बाहेर ये ना. आईला कोण पोरगी आल्या बाहेर कोण आहे. अरे मी तुझ्या आठवणीतली मैत्रीण नाही मोना. पण मोना नावाची माझी कोणच मैत्रीण नाही. ते दुसरं नाव घे. अरे माझं टोपण नाव मोना आहे. माझं खरं नाव पूनम आहे. ओळखलंस का. पूनम तू आहेस वी बोल काय काम आहे. अरे श्रेयश असं काय करतोस. ये ना बाहेर मी तुझी वाट बघत थांबल्या. आपण दोघं मस्तपैकी फिरायला जाऊ खूप एन्जॉय करू. तू बाहेर ये बघू पहिला. आजी मार नका आता तू आईच्या गावात म्हातारी कुठून आली. बुरट्यानं मला टाकून गेलाय. थांबा तुमच्या आईला तुम्ही थांबा. अय वय बेपुरट्या तुम्ही काय जरी केलं सगळं नाही तर आपण कोणाच्या बाप्पाला गावत नाही. गावशील तू तुला कसा रंगवतो बघ काय आणि करतो तुला. मी रंगपंचमीला कधीच गावत नसतो. स्वप्न बघा स्वप्न. बुरट्या काय पण करून तुला आज रंग घेऊन आहे. तुझा पप्पा आला पाहिजे मला रंगवायला. तुझा पप्पा बुरट्या शिर्या कळ का आमच्या नादाला लागायचं नाही. कसा रंग घेऊला चला. भिऊ नका बुरट्यानू. भावानू रंग सपलाय माझ्या जवळचा. दुकानात जाऊन 5 मिनिटात रंग घेऊन येतो. माझा सपला मी येतो चल. बरोबर ये. दुकानदार कलर द्या की. कुठला देऊ हिरवा पिवळा निळा. निळा पिवळा निळा कलर द्या का तेवढ्या. बरं दुकानदार मी तुम्हाला एक जादू दाखवू का? दाखव की. पण मला फुकट कलर देणार का? देणार की आता एवढी जादू दाखवणार म्हणलं तिलाच पाहिजे. हा बघा ही बाटली आहे का नाही माझाची हा. ही मी खिशात घालतो आणि दुसरीकडे काढतो बघा. बरोबर दाखव. गेली का? गेली की. ही बघा ह्याच्या खिशात काढली. जोरात जादू दाखव. हा. इधर तुला फुकट कर. हा थांबा दुकानदार मी ह्याच्यापेक्षा भारी जात दाखवू का. दाखव. आता यानं काय केलं बाटली घेतली त्याच्या खिशात ठेवली हा. आणि माझ्या खिशात काढली. बरोबर. आता मी दुसरी जात धावतो. मला पण कलर फुकट देणार का. 100% देणार. आता बघा ही बाटली मी पेतो आणि कुठून काढतो बघा. अर्धी केल्या का. हा. आता भरलेली काढू का. दाखव बघू. ओम क्लीम क्लीम भरसो.
जोरात जादू दाखवते एक रान कलर त्यानं चांगले जात दाखविला इधर तुला दुकानदार यातला कलर घे पण मार नको मला वैद्या ती बघ पुढलं बंडूसाठी यायला लागलंय त्या रंगोळीला तर पैसे मिळू द्याकडे बरोबर चालते बंडू त्या थांबा काय रे 50 रुपये द्या नाही तर तुम्हाला रंग घेणार नुसतं 50 रुपये 500 रुपये देतो फक्त माझं एक काम करायचं काय काम करायचं वैरणीचं 5-6 मोदक ना आमच्या रानात नेऊन टाकायचं चालतंय की द्या 500 चला जाऊया टाकूया वैरणीचं मोदक यार पोरांनो, चला बंडू तात्या अजून किती लांब आहे आले इथं आहे जवळ 4 किलोमीटर राहिले 4 किलोमीटर नाही पाहिजेत ना 500 रुपये हा पाहिजे चला मग आईच्या गावात कंबारते गेले गायला मोडलं कंबार ते मेलं तिच्या आईला बंडू तात्या अजून किती लांब आहे ही काय या चिचक आले 8-10 किलोमीटर राहिले नुसतं 8-10 किलोमीटर आईच्या गावात जातो का पाहिजे ना 500 रुपये पाहिजेत ही काय चिचक खाली ही काय दिसत नाही पुढे पत्र्याचं 8 किलोमीटर दिसतोय तुम्हाला त्या जवळ आहे का लांब आहे बंडू तात्या अजून किती लांब आहे अजून 3 किलोमीटर आहे तुमच्या नाही इथं टाका बरं हिचा नका शेड आणि हे जरा 500 रुपये कलर आणा आणि एन्जॉय करा थँक्यू चला रे फुल एन्जॉय करू कलर आणू 500 चला यार दुकानदार इधर 500 रुपये 500 रुपये लय कलर द्या अरे एवढे पैसे कुठून आले रे त्या तू द्याच काम कर पुढची लांबट लावू नको नोट एका बाजून कुरे बघ काय तात्या तुला सुट्टी नाही तात्या थांब सुकाळीच्या तात्या परत गावात तू का आणि आज करतो बघ तुला काय नाही बाप्पा रंगपंचमी काय लागली मी तुझ्या तायडीला नाही निघालोय रानाकडच्या वाटेने येणार आहे तिकडं वाहन नसते ती तासाभरान बॅगा आले रानाकडच्या वाटेला बरोबर येतो पप्पा ध्यानाने मोठ्या बॅग आहे त्या नाही आला तर पडस्तवर मारणार बघ येतो पप्पा जावा बरोबर आहे मी पण जरा घरला जाऊन येतो मला सगळं बरोबर जा तुझी कायमची बॉम्ब आहे ससा उठला आणि कुत्रा उठला जा बाबा कलर टाक व्हायचे अरे काय कोंबडी आग लागत वाईट टाकतोय जरा जास्त टाक की हा आता रंगल बघ होय ब्याव तिकडं पाहिजे ना त्याला बी रंगूया जरा आले चला पाहिजे ना थांबा 100 रुपये द्या नाहीतर लय रंग घेणार अरे पोरांनो माझ्याकडे पैसे नाहीत जाऊन दे मला पैसे नाहीत कुठं मग रंग घेणार तुम्हाला अरे पोरांनो आधीच मी आजार आहे कोरडा करत असा तर व्हायच लावा कोरडा बिरडा काय नाही प्युअर पाण्याचे कलर रंग घेणार आहे रंगवा रे रंगवा नाही पोरायची वाटायला लागायचं वाटायला लागा पुरा मत मला होणी हे चला रे हॅलो बंडूराव बोला फुलनदेवी अहो तुमच्या शेड जवळ या ना आपण भेटूया आता आता भेटायला म्हणताय खरंच काय होय लवकर या आल्यावर मी तुम्हाला काहीतरी देणार आहे हा काहीतरी देणार आहे 5 मिनिटात आलो बघा 5 मिनिटात नाही 2च मिनिटात या हा आलोच पहिला ही पोर आहे वरतो दुसऱ्या रस्त्याने जातो बोला फुलनबाई काय म्हणताय बंडू किती वेळ कला यायला अहो ती पोरं माझ्या माग लागलेली डोक ठेवलेला माझ्यावर रंगवायसाठी त्यासनी चुकवत आलोय दुसऱ्या रस्त्याने बरोबर का मी तुम्हाला काय देणार आहे आता ओळखायचं कशाला डायरेक्ट द्या की बर देते पण तुम्ही आधी डोळे बंद करा मी जोपर्यंत सांगत नाही तोवर उघडू नका चालतंय की मग करा ना डोळे बंद हा करतो केलं बघा उघडा आता डोळे पुण्याला गेली उड्यात पप्पा अहो बॅगेत एवढं वज आहे त्या वैब्याला आणायचं नाही मी तुमच्यावर अगं त्याला याला सांगितलंय ते कार्ट अजून आलंय का बघ की विसल्या लगा कसला रंग घेऊन त्या बोंडू त्याला अरे वैब्या तुझ्या फादरनं तुला काम सांगितलेलं सरस काय कसलं काम अरे तुझ्या तायडीला नाही फादर केलंय बॅगाने आलं बोलवलं नको तुला ओच्या गावात ये, चल जातो बावन विसल्या चल माझ्यावर चल पप्पा मला लई ताण लागल्या घशाला कोरड पडल्यागत झाले अगं पोरी इथं कुठं जवळ घर पण नाही ग नाहीतर तुला पाणी प्यायला आणलं असतं थोड्याच अंतरावर आपलं घर राहिले घरी गेलं पोट भरून पाणी पितो बरोबर चला अय
ए विश्ल्या भावा, आमच्या फादरला का तासाभरात बोललो होतं, लय उशीर झालाय. फादर मारणार नाही नको मला. नाही मारत चल. बरोबर चल. पप्पा काय ग पुरी? मला आता अजिबात चालवणं झाले. घशाला लयच कोरड पडल्या. पाणी पाहिजे मला. पप्पा 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 पुरे काय झालं तुला? पुरे काय झालं तुला? पाणी पाहिजे. पुरे पप्पा पाणी पाहिजे मला. पुरी जरा धीर धर, मी बघतो कुठं पाणी मिळते का. काय झालं तायडे तुला? अरे वैभ्या पाणी पाहिजे तिला. बरं झालं पाण्याची बाटली घेऊन आलास. पाणी दे तिला. पप्पा पाणी आहे पण रंगाचं पाणी आहे. अरे वैभ्या परत जाऊन कुठनं तरी पाणी घेऊन काय अवस्था झाल्या बघ तिची. तायडे 5 मिनिटात पाणी घेऊन येतो. धीर धर तू. आणतो लवकर पाणी घेऊन ये. आणतो मला लय कसं तरी होते. पुरी जरा धीर धर तू. ना 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 एक तांब्यावर प्याचं पाणी दे की. पाणी पाहिजे? कशाला पाहिजे? मला परत रंगवायला? नाही नाही ना ना माझी तायडी शिवादा त्याच्या भावाला चेक करून पडल्या, तिला प्यासाठी पाहिजे. अरे 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 वाईट झालं. थांब 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 पाणी आणतो. आला आला लवकर आला, पाया पडतो तुमच्या. ठीक आहे पाणी. थँक्यू नाना. पाणी पाहिजे? घ्या पाणी घ्या. नाना चेष्टा नाही करणार मी. विश्लेषण नानाला आपण दुसरीकडे आणूया पाणी. निघायत ना नुसती नाटके करते ती. आजी आजी मला एक तांब्याभर पाणी पाहिजे होतं. माझी तायडी तिकडे चक्कर येऊन पडल्या. नाही पाणी जा रंगवायसाठी पाहिजे असं पाणी. नाही नाही आजी खरोखर रंगवासाठी नव्हे, माझी तायडी खरोखर चक्कर येऊन पडल्या. एकदा सांगितलं कळत नाही. नाही पाणी जा वाटायला. विश्लेषण दादा प्याच पाणी पाहिजे होतं एक तांब्या. अरे भावा आत्ताच बारक्या पोरांनी सगळं पाणी रंगपंचमीला वापरलं. प्याला पण पाणी राहिलेलं नाही. अहो काका हिची बहीण पडली चक्कर येऊन तिकडे, तिला प्यायला पाहिजे. अरे भावा पाण्याला कोण नाही म्हणतं का? पाणी असतं तर दिलं असतं तुला. राहू दादा माझं घरी तर जवळ जायचं जागा करला. बरोबर चालते सर. आले मी पाणी सांगलं की आता काय करायचं. जरा शिल्लक काय पाणी चल. तायडे आलोय मी. तायडे 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 कुणी आणलं पाणी? या बाजी नानांनी आणलं पाणी. त्या नानालाच पाणी आणलं नसतं तर तुझी तायड्यात वाचली नसती पोरा. नाना नाना तुमच्यामुळं आज माझ्या तायडी जीव वाचलाय. खरंच तुम्ही देव माणूस आहे सर नाना. अरे पोरा मी तुझ्या पुढे पाणी ओतलं कारण पाण्याची खरी किंमत तुला कळावी म्हणून. अरे पाणी म्हणजे जीवन असते रे, जीवन. आणि त्याच पाण्यात तुम्ही केमिकलचा कलर टाकून रंगपंचमी साजरी करतायसा. अरे रंगपंचमी तुम्ही जरूर साजरी करा पण कोरडे कलर वापरा. पाण्याचा दुरुपयोग करू नका. नाना चुकलं आमचं. माझ्या तायडीला प्याला एक तांब्या पाणी मिळालं नाही, तेव्हाच मला पाण्याची खरी किंमत कळली नाना. इथून पुढे असं होणार नाही. रंगपंचमीला आम्ही फक्त कोरडेच कलर वापरेन. शाबास पोरा. आवाज आले काल काय ठरवलेली विसरलास काय? होय होय चल. काय सांगितलं होतं त्याला? काय नाही शाळेला चल मग. काय हा शिरा? किती वेळा सांगितलं कपडे धुवायला देताना खिशात घ्या आपलं काढायचं. मला तू खूप आवडते. उद्या सकाळी लवकर शाळा भरायच्या आधी 10 वाजता देवळात ये. जर तू आली तर मी समजेन की तुला पण मी आवडतो. तुझा शिर्या. बर तरी शिर्या आज लवकर शाळेला गेला वाटतं. अजून दुसरी आहे नाही रे. ही रील 5 मिनिटात. प्रेमा आलीस तू. मला माहित होतं तू नक्की येणार. बस इथे. कशाला बोललो? प्रेमा मला तू खूप आवडतेस. तुला मी आवडतो ना. शिर्या आवाजच का अजून यायची ती. मला वाटलं हे माझा आहे. अजून कशी आली नाही रे. देवा आज इथे हेमा येऊन दे. हे गप तू. देवा
तोरण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. तसा तू आत्ता पण जगणार नाहीस. काय रे तू? काय ही लव लेटर असलं उद्योग करता काय हा? चल शाळेला वाटायला हे जा बाई. काल मला ही दिवाळीच्या सामानाची यादी कशाला दिली? बचके पोहे 2 किलो, पिठी साखर 3 किलो, गोडे तेल 1 किलो. सांग ना, कशाला दिलीस? काय नाही तुझं आहे मग. शिर्या, काय? आईला काल एका पेक्षा दोन्ही कागद ठेवले. लव लेटर द्यायचं सोडून दिवाळीच्या सामानाची यादी दिली. चल आता. गुड मॉर्निंग. बसा खाली. मुलांनो, मी आज तुमची उजळणी घेणार आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, बघूया कोण कोण उत्तर देते. बरं मला सांगा, आपल्या पृथ्वीवर जर दुसरा एखादा ग्रह येऊन आदळला तर काय होईल? अरे वा, सगळ्यांना येते. तर तू पुढे येऊन सांग. मॅडम जर पृथ्वीवर एखादा दुसरा ग्रह आढळला तर त्यांनाच आवाज चल बस जागेवर, मूर्ख. बरं, आणखी कोणाकोणाला येते? तू सांग. मॅडम मला माहित आहे पण पृथ्वीवर एकदम 10-12 ग्रह आढळले तर काय होईल ही माहित आहे. ए बघ रे, तुला पृथ्वीवर एक ग्रह आढळला तर काय होईल हे माहित नाही, आणि हा बघ किती हुशार आहे. सांग रे बाळ. मॅडम पृथ्वीवर जर एखाद्या वेळेला 10-12 ग्रह आढळले तर टन 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 असा आवाज येईल. मूर्ख, बस खाली. मॅडम मी सांगू. हा सांग. मॅडम पृथ्वीवर 71% पाणी आहे बरोबर, बरोबर. आणि 29% जमीन बरोबर का? करेक्ट. हा बघा किती हुशार आहे. किती समजावून सांगतोय. बोल बाळ. मग पृथ्वीवर जास्त काय आहे? पाणी. मग एखादा ग्रह पृथ्वीवर येऊन आदळला तर टन्ना असा आवाज येणार नाही, मग डुबुक असा आवाज येणार. मूर्ख कुठला? चल बस जागेवर. लय शहाणा आहेस. एवढ्या मुलांमध्ये कोणालाच येत नाही. मॅडम मी सांगू. हा सांग. मॅडम जर पृथ्वीवर एखादा ग्रह येऊन आदळला तर पृथ्वीला टन्नू पृथ्वी चक्कर येऊन पडेल. मूर्ख. चल बस जागेवर. लय शहाणा आहेस. मॅडम मी सांगते. सांग बाळ. जर पृथ्वीवर एखादा ग्रह येऊन आढळला तर भूकंप किंवा सुनामी येईल. छान. ही मुलगी तेवढी हुशार आहे. तुम्हाला काय येत नाही. तुम्ही ढात नुसते ठेव. नालायक कुत्रे. खऱ्याची दुनिया नाही राहिली मॅडम. त्या पोरीने नुसतं सांगितलं भूकंप येणार, सुनामी येणार, तर तिचं बरोबर. आणि आम्ही पोरांनी एवढी मोठी मोठी उत्तरं सांगितली तर आमचं चूक. हे चला पोरांनी उठायचं. ए, बसा खाली. जास्त आगाऊपणा करू नकोस, नाहीतर तुला कोंबडा बनेल कोंबडा. मॅडम मी कोंबडा खायच नाही, सरळ अक्का मसूर नाही तर पनीर बनवा. उगाच कोंबडा बिबडा बनवत बसू नका. तुला कोंबडा शिजवून खायला घालणार नाही मी. कोंबडा बनवीन म्हणजे अंतर धरायला लावीन इथं. नालाय कुठला. आजू का मॅडम? या. काय कुठं होता इतके दिवस? शाळेला जायत नाही का? मॅडम आमचं पप्पा म्हणते ते सारखं सारखं एकाच ठिकाणी गेलं ना आपली किंमत कमी होती. बिंडो काय तुझे पालक? बरं केलं. आज शाळेला उशीर का झाला? मम्मी पप्पाचे भांडण लागले. मग तू काय हमपायची करत होतास का? पंच भरून नेलेलं तुला शाळेत जायत नाही का? असं मॅडम माझं एक चक्कर मम्मीच्या हातात एक चक्कर पप्पाच्या हातात होतं. चल नाही का? चल बस जागेवर. हे बाळ, जरा पुस्तक दे. बरं, तुम्ही आता वाचत बसा, मी नंतर प्रश्न विचारणार. पुढे बे शिर्याची मैत्री नाही ती. कौन है बे तू? इस रिश्ते का नाम तो नहीं पता, मगर मोहब्बत की कसम मैंने अरुण और सपना को मिलाने की कसम खाई है। अबा अरे
काय झालंय? काय ना तू पुढं बघ. ए काय दंगा चालला तुमचा? शांत बसा. बरं मी आता तुम्हाला प्रश्न विचारते. मला सांगा मामाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मॅडम मी सांगू? हा सांग. मॅडम मामाला इंग्रजीमध्ये आयब्रो म्हणतात. काय? आणि ते कसं? मॅडम मामा म्हणजे आईचा बोल, भाऊ. आईचा भाऊ म्हणजे आयब्रो. बस खाली, मूर्ख कुठला. बरं मी आता तुम्हाला भूगोलचा प्रश्न विचारते. दळणवळण म्हणजे काय? कोण सांगतंय? बरं ठीक आहे, मी सांगते. दळणवळण म्हणजे माणसांची किंवा वस्तूंची रस्ते, जलाशय किंवा आकाशातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी वाहतूक म्हणजे दळणवळण. काय सांगितलं मी आता? दळणवळण म्हणजे काय? आईला जरा झोप लागेल तर मॅडम उठवलं. काय दळणवळण म्हणजे? एखादी मुलगी पिठाच्या गिरणीत दळण घेऊन जाताना माग वळून बघते त्याला दळणवळण म्हणतात. शाबास, ये असं पुढं. त्याला दळणवळण म्हणतात. किरंगायला पाहिजे माझ्या तासाला बसून फक्त झोपा काढायला येतात का तुला, मूर्ख? बरं मी तुम्हाला आता गणित देते, ती सोडवा पटकन. जवा बघतीस तू माझ्याकडं, जवा बघतीस तू माझ्याकडं, मला आमदार झालं सारखं वाटतंय. काय चाललंय रे तुझं? काय झालं सर? तुझं काय चाललंय बघा की पुढच्या मग केसाने आत फिरत नाही सर, मी कुठं? पुढं हे तू काय सांगतोस? मी माझ्या दुर्बिणीनं बघितलं. हे मुली हे पुढं सांग. माझ्याकडे बघून असतील घेतात. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरी किश्ती थी डूबी वहां जहां पानी कम था. दरवाजा घ्या. बरं मी येऊ का मॅडम? आईला पोटात कवळ वरायला लागली. उलटा बांधलाय का बघतो. बरं मालवडे तिकडे ये जरा. डब्याला काय आणले? अंड्याची पोळी आणल्या सर, आमलेट. असं का? पण मी काय डबा आणलेला नाही. मला डबा देशील का? देतो की सर. पण आईने जेवलं काय सांगते? सांगेन कुत्र्यानं खाल्लं. ए, नको तुझा डबा. वाचलाच का ना मोकळा डबा वाजवत घरला जायला लागला. आईच्या गावात अंड्याच्या पोळीचं नाव ऐकून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. मागं जाऊन घेतोच डबा. मालवडे बरं आणि इकडे डबा. आपल्याला काय डबा तुझा सराने. सानिका बघ ना किती छान कुत्र्यात पिल्लू आहे. हो ना, खूपच क्यूट आहे. माझ्या जवळ पण असं कुत्र्यात पिल्लू असतं तर किती छान झालं असतं. हो ना. छोटा बच्चा जान के ना खाना रे. सिरिया, हे मला कुठल्या कुत्र्याचं पिल्लू आवडलंय. तुला कोणी सांगितलं? मी माझ्या कानानं ऐकलंय आता. काय सांगतो? होय, तिला ती कुत्र्याचं पिल्लू पाहिजे. मग मी आत्ता जातो ना आमच्या घराच्या परड्यात एक कुत्री येईल तिची 5-6 पिल्ली हे मला देतो.
मूर्त्या तसली पिली नाही तिला. मग कसली पाहिजे आप्पाच्या घराबाहेर कुत्र बांधलंय तीच पाहिजे तिला. मग चला आप्पाचा कुत्र्यात पिल्लू पळून आणूया. काय चल हेमासाठी काय पण हाताने काय तुम्ही? चल. टॉम्या टॉम्या अरे कुत्र्यात पिल्लू कुठे गेलं आमचं? अय विसल्या होत्या आमचं कुत्र्यात पिल्लू आणलं कुणीतरी पळवले तुम्ही बघितलंय का? अरे नाही अप्पा. अरे 35,000 35,000. काय नाही होत आता. कुत्र कुठून आणले तू? आमच्या पार्टीचे कुत्रे इले तीच आहे. ए शिर्या खोटं बोललो बॉस. आपण कुत्र टाकले का नाही तू? नाही तुमचं फोटोच काढतो. आता एक फोटो आपण दाखवतो. मग आपण तुम्हाला पोलिसात देते का नाही? पिस्तळाचा वैभव दादा आपण नाव सांगू नका. नाही सांगत. आणि इकडे कुत्र जावा तुम्ही होय मला सांगायचं नाही तुम्ही पण. जावा. ही जोडी. होय घ्या झाली जोडी 35,000 रुपये. लावा तापाला पण. थांब लावतो. हेलो हेलो अप्पा. तेरे कुत्रे का पिल्ला हमारे पास है. कोण बोलतोय? कोण बोलते ह्याच्याशी तुला काही देणे घेणे नाही. कुत्र्या जीवन पाहिजे असेल तर जबऱ्याच्या टिकडीजवळ 50,000 रुपये घेऊन ये. पण कुत्र तर 35,000 आहे. असं का? तर 100-200 रुपये कमी दे. अरे ठीक आहे. अगोदर मला माझ्या कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे. ऐकलंस आवाज? यो माझ्या टॉम्याचा आवाज नव्हत. अहो मी जाग्यात पास काय करताय? अप्पा अप्पा वाचवा मला. नाहीतरी विष्णू ते मारतील मला. काय? काय नाही 50,000 रुपये घेऊन या तुम्ही. 1 रुपये मिळणार नाही तुम्हाला. मी गावात वयाच घालतो तुम्हाला. विसल्या चल आप्पाचा आपण कुत्रा नेऊन देऊया. आपण आपल्याला मारलं म्हणजे काय नाही. शिर्याचं जायचं नाव सांगायचं. चल चल पुसून आपण 4-5,000 रुपये दिले तर दिले. चल चल जाऊया. टॉम्या टॉम्या कुठेस तू? तुझी आठवण येते मला. टॉम्या टॉम्या कुठेस तू? ती आठवण येत्या. अप्पा इधर तुमचं कुत्र कोण नेलं होतं? कुठं गावलं तुम्हाला? सगळं सांगतो अप्पा. पण आम्हाला 5,000 रुपये द्यायचं. 5,000 रुपये देतो. सांगा त्याची नाव. शिर्यानं साईन नेलं तुमचं कुत्र. काही फोटो बघा. त्यांचं फोटो काढले तर आम्ही कुत्र चोरताना. तक्रार घेऊन आले. कसली तक्रार? तुमच्या वर्गातल्या 2 पोरांनी माझं कुत्र्यात पिल्लू पळवून नेले आणि 50,000 रुपये मागते ती. काय कोण आहे त्याची? हो शिरे आणि साई. ए पुढे यार. काय नाही दिव्या का फोटो हिनीच आमचं कुत्र चोरले. वाटायला का पालकांनी घेऊन या. सराला वाटलेलं का आपण खरं खरंच रडते. ऍक्शन. टॉम्या कुठे आहेस रे टॉम्या? टॉम्या अप्पा ही जरा तुमचं कुत्र. अरे ऍक्शन. टॉम्या टॉम्या कुठे आहे टॉम्या?
ऍक्शन. टॉम्या कुठं टॉम्या अरे कुठं टॉम्या कुठं टॉम्या आठवण येते तुझी मला याचा कुठून बघा टॉम्या ऍक्शन. टॉम्या टॉम्या कुठं टॉम्या ऍक्शन. टॉम्या 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 कुठं टॉम्या 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 कुठं टॉम्या 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 कुठेस अरे टॉम्या कुठेस तू मला तुझी आठवण येते अरे ठीक आहे अगोदर मला माझ्या कुत्र्याचा आवाज ऐकायचा आहे कुठे होता इतका दिवस शाळेला येतात नाही का आमचे पप्पा म्हणते की सारखं सारखं एकाच ठिकाणावर गेलं की आमची किंमत जाते अरे आपली किंमत कमी होते आमचे पप्पा म्हणते की सारखंच एका ठिकाणी गेल्यावर आमची किंमत कमी होती काय अर्धवट आहे. मॅडम लागला की राव माकडा बरं झालं पुढे चालू दे म्हातारीन चोपला असता मला काय रे बा श्रेया सांग का काय की घरात गरबा गरम कांदा पोहा खायला लागलाय तुला पण भूक लागली असतील ना कांदा पोहा खायला मिळते दोडता वय वय लय भूक लागली आता पोटात कावळं वाटायला लागली मग जा घरला आणि काहीतरी खाऊन ये आईला शिर्याची तायडी म्हणजे डेंजर डॉनच थांब सोनू चल जाता जाता साईला बोलूया. ए नको बाबा त्या साईचं तेवढं आवडत नाही शाळेत आज नवीन मॅडम लवकर बोलू आपला जोडीदार आहे. कर जरा गाई शाळेत येणार आहे का नवीन बाई चल गावर 5 मिनिटं जेवतो ना तू ये जेवून आधी तर मला उशीर झाला आम्ही जातो. अहो 5 लाख काय घेऊन बसलाय तुम्ही 50 लाखाचं व्यवहार आपण असं जातो जाता की पप्पा शाळेत जायला उशीर झालाय गाडीवरून सोडा की तुला का लवकर टाईम नाही 9 वाजतो पादत पडतो तुझ्या काय तुला मला पैशाला जायचं आहे 5-6 लाखाचा व्यवहार आहे ती बुडवून येऊ का तुझ्या माग तो जाऊन नाही का मला शाळेत लवकर बोलवलं पप्पा नवीन मॅडम येणार आहे काय निदान शाळेत एक मॅडम तरी पाहिजे होत्या कसं आहे त्याच्याशिवाय पोरं वटणी येत आहे तू ऐकलं वाटतं लागतो मी ए बाळा थांब तू निघाला मी सोडतो तुला शाळेत पप्पा 5-6 लाखाचं नुकसान होईल की आपलं तुम्ही तहसीलमध्ये जाणार होता का बाळा पैशापेक्षा शिक्षण महत्वाचं शिक्षणापेक्षा नवीन आलेल्या बाई बघणं महत्वाचं म्हणजे नवीन आलेल्या बाई कशा शिकवते ती बघणं महत्वाचं आपलं बसाला बोलतील की पैसा काय आज आहे उद्या नाही पैशापेक्षा तू महत्वाचा बाळा चल मी तुला कुठे निघालायचा कुठं नाही शाळेत साईच्या आज पासून कवा गेला नाहीसा पोराच्या शाळेत आणि आज काय झालंय आज शाळेत नवीन मॅडम येणार नवीन अभ्यासक्रम येणार आहे शाळेत ती बघा नको का सेमी इंग्लिशला घालायचं का कुठं घालायचं ती काय सारखं पैसा 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 पोराच्या भविष्याचा विचार करायला कोण गावील का न्यायचा चला बाळा 2 मिनिटात आहो साई टी शर्ट घालू का शर्ट घालू घाला काहीतरी आधी उशीर झाला पप्पा ओरडली तुमच्याकडे बाळा बरे बांगी इकडे पाडू का केस उभी करू बिगारा आडवी करा माझी पप्पा लागली दिसती मी लावून ए नको नको चला असू दे चल, चल.
लगेच चालेल. थांब तिथं वैभ्या पारावर बसली मग चल त्याची गाठ घेऊन ये. चल चल चल. नमस्कार वैभव दादा. नमस्कार या श्रेयसराव. कुणाचा आहे बर्थडे आज? केक बी घेऊन आलाय? हे माझा बर्थडे हे माझा. तरीच एवढा खुश दिसतीस मग. मला काय ते सल्ला द्या की कसा बर्थडे करायचा, कुठं बर्थडे करायचा. मला आजच्या आज तुझा बर्थडे करायचा. बघ मी सांगतो तुला. मला सांग केकचा देवान निवड लावलाय? नाही तुझं काम होत विघ्न येणार विघ्न. मग मी आता काय करू? सांगतो देवाला राहू दे, मलाच निवड लावा. आणि जबरदस्त. आता काय करायचं सांग तुला. एक काम कर, तुला सांगतो तसं करायचं. असा केक कापायचा आणि तुझ्या हातानं तुला चारायचा. आता सारखी मग काय पाहिजे सारखी तसं नव्ह. असा केक कापायचा आणि असा चारायचा. केक सपवत. बरं वैभव दादा, ते इंग्रजीत वाढदिवसात शुभेच्छा देताना म्हणतात की मेनी मेनी काय आहे किती. हे असं असतं या. मेनी मेनी पप्पी दे मला, हॅपी रिटर्न डे येतील तुला. म्हणजे पैसा काढून पुढची द्यायला शिरेच मार खायला हो. ए छान आहेस तू. बस रे शिरे. बरं ते जाऊन दे वैभव दादा. मला एखादी शायरी तर सांगा त्याच्या पुढे म्हणतो. आईला मलाच काय येत नाही काय सगळं. हा वाह रे बकरी तुझी पण काय शान आहे. ती बकरी नव ऐक की जरा. वाह रे बकरी तुझी पण काय शान आहे. लहान लहान शिफ्टीखाली बुंदीचं दुकान आहे. उठ नाहीतर हे मता मार्गायची. ए बस 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 बस. दुसरी सांगतो. हा सकाळी असतेस दुपारी असतेस. वा 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 मला ही चांगली वाटते. हा सकाळी असतेस दुपारी असतेस, गॅलरीत असतेस वर्गात असतेस. तुला काय वाटतंय तू एकटीच दात घासतेस? पिवळ्या दाताचे असं म्हणायचं तिला जाऊ. उठ शिर्या नाहीतर आपल्या पगडवानी मार खायला हो. अरे थांबा की. आईला ह्या शायऱ्या म्हणूनच मी पुरी पटवल्या. कशा काय पटल्या काय माहिती. भावानो आज नवीन मॅडम येणार आहे. आता दांडग्या सराचा मार नाही आणि त्यांना सराचा ठोका नाही. ओनली एन्जॉय. एन्जॉय करा की. जास्ती अगोपणा करू वाटतंय. What is your name? My name is yours. What is your surname? My surname is Dandge sir and Dhana sir. मूर्ख विद्यार्थी जर तुम्हाला मी गणिताचे तुम्हाला काही प्रश्न विचारते. बघू तुम्हाला किती येत. ए तू चल पुढे ये. बरं मला सांग 1000 किलो म्हणजे 1 टन तर 3000 किलो म्हणजे किती टन? हा बरोबर आहे. सांग सांग. टन टन टन. गंड बोकळा अंगठे जाऊ तिथं. ए बस तू उठ आणि पुढे ये. बरं मला सांग तुझ्याजवळ 10 नारळ आहेत. त्यातले 7 नारळ नासले तर तुझ्याजवळ किती नारळ शिल्लक राहिले? 10. काय? आणि ते कसं काय? नारळ नसले नारळ नारळच राहणार. तिचं काय पुन्हा होणार आहे? चल बस जागेवर मूर्ख. काळ जात माझ्या तू बसाव, मन मनामध्ये तुझ्या दिसाव. काळ जात माझ्या तू बसाव, मन मनामध्ये. कोण पाहिजे? आय एम अ डॉटर ऑफ माय सन साई.
मी पाय आहे माझा हे पोरगा पाहिजे. बरं ठीक आहे ताई तू बस जागेवर तुम्ही आता जा. नाही मॅडम नाही, आपण जाणार नाही. तुम्ही काय म्हणता, मुलांचं शिक्षणावर लक्ष पाहिजे बरोबर. हा मग तर पालकांचं शिक्षिकेवर लक्ष पाहिजे, काय म्हणजे कसे शिकवते त्याच्यावर लक्ष पाहिजे. म्हणून मी आता इथं थांबून तुम्ही कसं शिकवताय त्याच्यावर लक्ष देणार. मावशी जरा तिकडे सांगा. ताई तुझं पप्पा का आता इथं आलंच नाही. उद्या तर पप्पाला सांग चक्कर आणि 3 कपडे डबा घेऊन ये. ए शांत बसा. त्याला आता पण विज्ञान बघू. मॅडम विज्ञानच्या 5 नंबर 27 वरल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? दे इकडे बघू. जर समजा एखाद्या मुलीला अस्थमाचा अटॅक आला तर काय करावं? सोपं आहे. असं जर झालं तर त्या मुलीला खूप वेळ आपल्या ओठाने श्वास द्यायचा. बरं ती ठीक आहे मॅडम, पण असं काय करायचं की ज्यामुळे त्या मुलीला अस्थमाचा अटॅक येईल? प्रश्न बरोबर आहे. बस जागेवर. मुलांनो, आईला कशाला सोडू? ए, नका मॅडम एवढे शिकवते ना का करताय तुम्ही हा? काय झालं तुमचं? ते चालत आहे मॅडम. बरं पुढची गणितं देऊन घ्या पटकन. चला निघालाय. मॅडम तुम्ही तर उद्या बघायला नाव सांगितलं. शिकवू टाकायचं बसल्या हवाय. शिकवू टाकायचं बसल्या. मॅडम अहो हवाय का? कोणाचे पालक होते? मॅडम उद्यापासून कोणी पालकांना शाळेत आणायचं नाही. काय आहे तुमचं? तुमच्या नाही मॅडम. मॅडम मला थोपडलंय घरात सांगायचं नाही बरं. मुलांना उद्या येताना ही सगळी गणितं सोडवून आणायची. शेवटचा तास दांडगे सरांचा. मुलांनो आता अभ्यास सांगितलेला परवा येताना करून आणा. सर उद्या काय सुट्टी आहे काय? उद्या आमच्या उसाची लागण करायची आहे. त्यामुळे सर आणि मॅडम तिकडे असणार आहेत. त्यामुळे उद्या शाळेला सुट्टी राहील. केक बाहेर काढते तिला थांबून पारावून बड्डे करूया. ए मा थांब की. काय? ए मा मेनी हॅपी बर्थडे टू यू. मी तुझ्यासाठी केक आणला, चल ना कापूया. कुठं इथं? नाही ना तिथं पाराव. हे मागशाच्या नादाला लागलाय. चल घरी. असून दे चल गं. अरे यातला अर्धा केक कुठे? पावसाने टाळा. हे जर हे मग काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर. नहीं, तुम सिर्फ मेरी हो और किसी की नहीं हो सकती. हम दोनों के बीच अगर कोई आया तो समझो वो मर गया. काय चाललंय तुमचं? या नव्हत्या करताय शाळेत येऊन हा?